नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची आपली अडचण होती की सर आम्हाला वय चॅप्टर समजलेला नाही, त्याच्यामुळे आज आपण घेणार आहोत तर्क व अनुमान मधला वय हा चॅप्टर घेणार आहोत. वय हा चॅप्टर शिकत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला समजा दोन व्यक्ती दिलेल्या असतील एक्स किंवा वाय, त्यांचं कधीही आजचं वय काढायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 3 वर्षापूर्वीचं किंवा 4 वर्षानंतरचं कोणतंही वय विचारलेलं असेल तर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये ते मायनस किंवा प्लस करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, एक्स आणि वाय मध्ये जर 10 वर्षाचा फरक असेल तर हा फरक कायम तसाच राहणार. तुम्हाला कितीही 3 ओळीचा 4 ओळीचा प्रश्न आलेला असेल, त्याच्यामध्ये त्यांचा रेशो दिलेला असेल, गुणोत्तर दिलेलं असेल तेच, तर तुम्हाला त्यांचा वयातला फरक कधीही बदलणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. तर आज आपण पहिला प्रश्न बघूया याच्यामधला. बघा, सुनील आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून पत्नी तिच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. जर मुलाचे वय 3 वर्षापूर्वी 4 वर्ष असेल तर सुनीलचे आजचे वय काय? तर आपल्याला पहिले सुरुवातीला वय कोणाचं दिलेलं आहे? सुनीलच्या मुलाचं. त्याचं वय काय होतं? 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी होतं 4 वर्ष. आज किती असणार आहे? 4 + 3 किती झाले? 7 वर्ष. आज काय आहे? सुनीलच्या मुलाचं वय 7 वर्ष. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? त्याची जी पत्नी आहे ती मुलाच्या वयाच्या 5 पट वयाची. मग सरळ सरळ आपल्याला काय करायचं? 7 × 5 हे 35 वर्ष आपल्याला कोणाचं वय भेटलेलं आहे? सुनीलच्या पत्नीचं. आणि आपल्याला पहिल्या वेळेतच प्रश्न क्लिअर झालेला आहे की सुनील त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर आता आपल्याला काय करायचं? हे 35 + 5 म्हणजे किती झाले? 40 वर्ष. मग सुनीलचं आजचं वय काय असणार आहे? 40 वर्ष. आपला ऑप्शन नंबर 2 योग्य असेल. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. सुधीरचे वय वडिलांच्या वयाच्या पावपट आहे, म्हणजे 1/4 असून आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष असल्यास आपल्याला आईचं आजचं वय काढायचंय. बघा, या प्रकारचे ज्यावेळेस तुम्हाला उदाहरणं येतात त्यावेळेस एक्स वाय झेड बेरीज वजाबाकी हे असं करत फार मोठं उत्तर काढण्याची काही आवश्यकता नाही. सरळ सरळ आपण याचं उत्तर ऑप्शन वरून काढू शकतो. आता ऑप्शन वरून काढण्यासाठी पहिले करून दाखवतो तुम्हाला. पहिलं ऑप्शन आपण घेऊया 27. याच्यामध्ये बघा, आपण जर आईचं वय 27 घेतलं तर सुधीरचं वय काय सांगितलं? आईच्या वयाच्या 1/3 पेक्षा 2 ने कमी. मग करून घ्यायला 3 × 9 = 27. 9 - 2 किती झाले? 7. सुधीरचं वय आपल्याला 27 भेटलं. बघा, सुधीरचं वय नाही, सुधीरचं वय आपल्याला 7 भेटलं. आईचं वय आपल्याला 27 भेटलं. आणि आपल्याला काय सांगितलं? सुधीरचे वय वडिलांच्या वयाच्या पावपट आहे. मग पावपट म्हणल्यावर 7 × 4 करा, किती झाले? 28. मग करा सगळ्यांची ऍडिशन. होते का? इथंच आपल्याला क्लिअर करून जाते की बाबा यांची ऍडिशन 70 होत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन जो सर्वात मोठा असेल किंवा त्याच्यापेक्षा 2 नंबरचा मोठा असेल. आपण घेऊया हा 30. बघा, आईचं वय जर आपण 30 घेतलं तर याच्यामध्ये काय करायचं? याला 1/3 - 2 करून घेतलं का आपण? आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने कमी सुधीरचं वय. मग आपण करून घेऊया 3 × 10 = 30. 10 - 2 किती भेटले आपल्याला? 8. आईचं वय आपल्याला 30 माहितीये, सुधीरचं 8. मग आता वडिलांचं काढूया आपण. 8 × 4 किती झाले? 8 × 4 = 32. आता यांची ऍडिशन 70 होत आहे का? ऑब्विसली होत आहे. मग आपल्याला असं कळालं की बाबा हे जे काही आपला तिसरा ऑप्शन आहे हा अगदी योग्य आहे. याचाच अर्थ आईचं वय किती असणार आहे? 30 वर्ष. ओके. चला तर नेक्स्ट प्रश्न बघा. अ व ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 4:5 आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:6. तर एचं आजचं वय आपल्याला काढायचे. तर पहिलं आपल्याला गुणोत्तर काय दिलेलं आहे? 4:5. दुसरं काय दिलेलं आहे? 5:6. त्याच्यानंतर आपल्याला फरक काय दिलेला आहे? 5. असं दिलेलं असताना आपल्याला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 × 6 किती झाले? 24. 5 × 5 = 25. बऱ्या 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे? 1. त्याच्यानंतर आपल्याला इथं वर्ष किती दिलेले आहेत? 5. आणि आपल्याला हे जे दुसरं गुणोत्तर आहे शेवटी आलेले 25 आणि 24 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 1चा. मग आता 1 1 आपण कॅन्सल केलं, किती आलं? 5. आपल्याला आजचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 4:5. मग याला काय करायचं? 5 ने गुणाकार करून घ्यायचा. 4 × 5 = 20 आणि 5 × 5 = 25. हे होतं एच, हे आहे बीच. तर आपल्याला एच काय मिळालेलं आहे? वर्ष वय
20. तर आपला एक ऑप्शन अगदी योग्य असेल. तर नेक्स्ट प्रश्न बघा, याच्यामध्ये सांगितले आपल्याला विराट व रोहित यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 4:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला सांगितलंय 5:2. तर रोहितचं आजचं वय आपल्याला काढायचंय. बघा काय दिलेलं आहे, इकडं विराट आणि इकडं रोहित आपण लिहून घेऊया. काय दिलेलं आहे वयाचं गुणोत्तर त्यांचं आजचं 4:1. 6 वर्षानंतर काय दिलेलं आहे 5:2. 6 वर्ष आपण बाजूला लिहून घेऊया. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 4 गुणिले 2 8, 5 गुणिले 1 5. तर हे जे काही गुणोत्तर आहे दुसरं आपलं 5 आणि 2 याच्यामध्ये फरक कितीचा आहे 3चा. 5 मधून 2 गेले 3 गुणिले हे आपल्याला 6 वर्ष दिलेले जशाला तसे. खाली या 5 आणि 8 मध्ये फरक कितीचा आहे 3चा. 3 3 कॅन्सल झाले, शिल्लक राहिले आपल्याकडे 6 वर्ष. तर आपल्याला आजचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते काय आहे 4:1. तर याला 6 न जर गुणलं आपण 6 चोक 24 आणि 6 1 6. हे जे काय आहे हे रोहितचं वय आहे 6 आणि हे जे काही 24 आहे हे विराटचं वय. तर आपलं रोहितचं वय असणार आहे आजचं 6 वर्ष. ओके. प्रश्न बघा, सानियाचं वय सारिकाच्या वयाच्या 5/6 पट्टीपेक्षा 2 जास्त आहे. सानियाचं वय साधनाच्या वयाच्या 8/6 पट्टीपेक्षा 2 कमी आहे. जर सारिकाचं वय 24 असेल तर आपल्याला हे 3 जण सानिया, साधना आणि सारिका यांच्या वयाची बेरीज किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण काय करूया, आपल्याला वय कोणाचं दिलेलं आहे सारिकाचं. किती दिलेलं आहे 24. त्याच्यानंतर बंद करा 2 मिनिटं. तर नेक्स्ट प्रश्न बघा, सानियाचं वय सारिकाच्या वयाच्या 5/6 पटीपेक्षा 2 जास्त आहे. सानियाचं वय साधनाच्या वयाच्या 8/6 पटीपेक्षा 2 कमी आहे. जर सारिकाचं वय 24 वर्ष असेल तर आपल्याला सानिया, सारिका आणि साधना यांच्या वयाची बेरीज किती असेल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला दिलेलं कोणाचं वय आहे सारिकाचं. ते किती सांगितलेलं आहे आपल्याला 24. आणि काय सांगितलेलं आहे सानियाचं वय सारिकाच्या वयाच्या 5/6 पट्टीपेक्षा 2 जास्त. अशी मांडणी व्यवस्थित करून घ्यायची. मग करून घ्या. 6 चोक 24, 4 गुणिले 5 आपल्याला भेटले 20 प्लस 2 22. हे 22 वर्ष वय कोणाचं आहे मला सांगा सानियाचं. बरोबर आहे, आपल्याला सारिकाचं माहित होतं सानियाचं भेटलं. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे साधनाचं वय जे आहे ते काय सांगितलेलं आहे सानियाच्या वयाच्या 8/6 पटीपेक्षा 2 कमी. मग साधनाचं वय काढत असताना आपल्याला काय सांगितलेलं आहे या सानियाच्या वयाच्या 8/6 पेक्षा 2 कमी. तर याची मांडणी करून घेत असताना काय करायचं, हे 22 जशाला तसं इकडं मायनस मध्ये 2 असलेले इकडे येऊन प्लस मध्ये 2 आणि इकडं ते गुणाकारात भागाकारात असलेले 6 इकडे येऊन गुणाकारात आणि हे 8 इकडे भागाकारात. तर करून घेऊया आपण. पहिले सुरुवातीला 22 प्लस 2 24 गुणिले 6 भागिले 8. 8 त्रिक 24, 3 गुणिले 6 18 हे आपल्याला भेटलं साधनाचं वय. ओके. आपण या तिघांच्या वयाची ऍडिशन करून घेऊया. बघा साधनाचं भेटलंय 18 वर्ष, सानिया 22 वर्ष आणि सारिका 24 वर्ष. करा यांची ऍडिशन किती झाली 22 आणि 18 किती झाले 40, 40 आणि 24 64 वर्ष. तर त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज किती असेल 64 वर्ष. हा चौथा ऑप्शन आपला अगदी योग्य असेल. ओके. चला, एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 12 वर्ष दिलेलं आहे. 20 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 12.5 वर्ष दिलेलं आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14 वर्ष दिलेलं आहे. तर आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं सरासरी वय काढायचंय. तर पहिले आपल्याला 10 विद्यार्थ्यांचं, आता 50 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांचं वय काय दिलेलं आहे 12 वर्ष सरासरी. म्हणजे किती झाले 10 गुणिले 12 120 वर्ष. त्यानंतर 20 विद्यार्थ्यांचं किती दिलेलं आहे 12.5. 12.5 ने 20 ला गुणलं असताना आपल्याला किती भेटणार आहे 250 वर्ष. त्याच्यानंतर 10 आणि 20 30 झाले. त्या 50 मधून 30 गेले, किती राहिले आपल्याकडे उरलेल्या 20 विद्यार्थ्यांचं वय किती आहे सरासरी 14 वर्ष. तर या 14 या 20 ला गुणल्याच्या नंतर 280 वर्ष येईल. आता या सगळ्यांची बेरीज केली असता आपल्याला किती मिळणार आहे हे 0 इथं 5 आणि इकडं 6.
650 वर्ष सगळ्यांच्या वयाची आपल्याला बेरीज मिळेल. तर आपल्याला या 50 विद्यार्थ्यांचं सरासरी वय विचारलेलं आहे. तर या 650 ला आपण 50 न भाग दिला असता आपल्याला काय मिळणार आहे? 5 एक 5, 5 त्रिक 15. तर पूर्ण 50 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी असेल 13 वर्ष. आपला पहिला ऑप्शन अगदी योग्य असेल. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. याच्यामध्ये मनाली व शिवाली यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल. तर शिवालीचे 3 वर्षापूर्वीचे वय काय? आता आपण गुणोत्तराचे प्रश्न बघितलेले असताना आपण इथं मनाली आणि शिवानी यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर काय दिलेलं आहे आपल्याला? 3:5. आणि त्याच्यानंतर 7 वर्षानंतर वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे त्यांच्या? 2:3. याचं काय करून घ्यायचं आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 3 गुणिले 3 9, 5 गुणिले 2 10. आता 2 आणि 3 मधला फरक 1 गुणिले हे 7 वर्ष भागिले 10 आणि 9 मधला फरक 1 1 1 कॅन्सल झाला, शिल्लक राहिले 7. तर आपण त्यांचं पहिले आजचं वय काढू. 7 गुणिले 3 21 वर्ष मनालीचं, 7 गुणिले 5 35 शिवालीचं. हे शिवालीचं, हे मनालीचं. पण आपल्याला काय विचारलं? शिवालीचं 3 वर्षापूर्वीचं वय आपल्याला विचारलेलं आहे. मायनस याच्यातून काय करायचं? 3 करायचं. किती भेटले आपल्याला? 32. याचाच अर्थ शिवालीचं 3 वर्षापूर्वीचं वय काय असेल? 32 वर्ष. ओके.